नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानी अथर्व चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मॅथमॅटिक्स पार्ट 2 म्हणजे जॉमेट्री याचे मेन्सुरेशन म्हणजे 7वा टॉपिक प्रॅक्टिस सेट 7.1 यामधले क्वेश्चन नंबर 7 टू क्वेश्चन नंबर 12 पाहणार आहोत। क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 6चा व्हिडिओ आपण पहिल्यापासूनच बनवलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। तुलनेने त्या व्हिडिओपेक्षा ह्या व्हिडिओमधील जी उदाहरणे आहेत ती जरा कठीण आहेत आणि ती 4 ते 5 मार्कासाठी परीक्षेत येतात। तर तुम्ही हा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ नीट लक्षपूर्वक ऐका पहा आणि ती गणितं सोडवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यासारखीच गणितं दुसरी कुठची परीक्षेत आली तरी ती तुम्हाला सोडवता येतील। तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया। तर क्वेश्चन नंबर 7 आहे, ए सिलेंडर अँड कोन हॅव इक्वल बेसेस. द हाईट ऑफ द सिलेंडर इज 3 cm अँड द एरिया ऑफ इट्स बेस इज 100 cm². द कोन इज प्लेस्ड अपॉन द सिलेंडर. व्हॉल्यूम ऑफ द सॉलिड फिगर इज सो फॉर्म इज 500 cubic centimeter. फाइंड द टोटल हाईट ऑफ द फिगर. तर अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला परीक्षेत 5 मार्कासाठी विचारू शकतात। तर ते सोडवण्यासाठी आता पहा, आपल्याला बाजूला मी तुम्हाला आकृती दिली आहे, त्याचा रेफरन्स घ्या। त्याच्यात मी H1 आणि H2 लिहिलेलं आहे। कोनची जी हाईट आहे ती H1 ने दाखवली आहे आणि सिलेंडरची जी हाईट आहे ती H2 ने दाखवली आहे। आपल्याला टोटल फिगरची हाईट काढायची आहे, त्यामुळे H1 + H2 काढणं आपल्याला गरजेचं आहे। तर पहिल्यांदा आपण गिवन लिहूया। आपण नेहमीप्रमाणे कोन आणि सिलेंडरची हाईट आणि रेडियससाठी वेगवेगळे नेम लिहिणार आहोत। म्हणजे कोनसाठी फॉर कोन हाईट म्हणजेच इज इक्वल टू H1 आणि फॉर सिलेंडर हाईट इज इक्वल टू H2। कोनची हाईट आपल्याला माहीत नाही आहे, सिलेंडरची हाईट 3 आहे ही आपल्याला माहिती आहे, म्हणजे आपल्याला कोनची हाईट आता काढायची आहे। तर एरिया ऑफ बेस ऑफ कोन इज इक्वल टू एरिया ऑफ बेस ऑफ सिलेंडर इज इक्वल टू πr² इज इक्वल टू 100। तर त्यांनी वरती प्रश्नातच दिलेलं आहे बघा, एरिया ऑफ इट्स बेस इज 100 cm². तर सिलेंडरचा एरिया बेसचा हा 100 cm² आहे। तुम्ही नीटपूर्वक आकृतीत बघितलं तर सिलेंडरचा बेस आणि कोनाचा बेस हा सेम आहे, त्यामुळे दोघांचाही एरिया हा 100 cm² येणार आहे आणि तो 100 cm πr² असं लिहिलेलं आहे, कारण एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू πr² हे सूत्रच आहे, ते तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे। आता डायरेक्ट आपण उत्तराकडे सोल्युशनकडे वळत आहोत। तर बघा, टोटल व्हॉल्यूम इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कोन प्लस व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. आपल्याला टोटल हाईट काढायची आहे, तर त्यामध्ये ते हाईट H1 येण्यासाठी आपल्याला ही सूत्र काढावी लागत आहेत। तर टोटल व्हॉल्यूम फिगरचं आपल्याला त्यांनी दिलेलं आहे 500 cubic centimeter आणि व्हॉल्यूम ऑफ कोन प्लस व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर हे केल्यानंतर आपल्याला टोटल व्हॉल्यूम येणार आहे, हे आपल्याला आकृतीवरनं दिसत आहे। तर फक्त त्याच्या आता किमती पुटअप करूया। टोटल व्हॉल्यूम ऑफ फिगर इज इक्वल टू 500, ते आपण खाली लिहिलं आहे, इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कोन 1/3 πr² H1. H1 मी हे सूत्र वाचताना मी डायरेक्ट नुसतं सूत्र वाचतो, तुम्ही ते लक्षात घ्या, प्लस व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर आहे πr²H, तिथे 2 आपल्याला πr2H2 असं वाटतंय, पण ते πr²H2 आहे, ते तुम्ही जरा लक्षात घ्या। त्यानंतर त्याच्या खालची स्टेप 500 इज इक्वल टू 1/3 × 100 × H1 प्लस 100 × 3। तर पहा, 1/3 आहे तसाच, πr² वरच्या सूत्रात पहा πr²ची आपल्याला व्हॅल्यू आहे 100, ती आपल्याला वरती प्रश्नामध्ये दिलेली आहे, ती आपण पुटअप केली, इंटू H1 आपल्याला काय माहीत नाही आहे, प्लस πr² परत त्याची पण व्हॅल्यू आपण परत 100 घातली आणि H2 आपल्याला हाईट सिलेंडरची हाईट दिलेली आहे 3 cm, तर 3 आपण लिहिलेलं आहे। त्यामुळे आता फक्त इथे H1 राहिलेला आहे। तर 500 इज इक्वल टू 1/3 × 100 × H1 प्लस 300, 100 × 3 इज इक्वल टू 300। त्याच्यानंतर इकडचा जो 300 आहे तो प्लसमधला आहे, तो इकडे जर आपण ह्या चिन्हाच्या पलीकडे आणला तर तो मायनस होईल। तर 500 - 300 इज इक्वल टू 1/3 × 100 × H1, बाकी आहे तसंच राहील। त्यामुळे 500 - 300 इज इक्वल टू 200, ते आपण जसेच्या तसे लिहिले, इंटू 3 इथे 1/3 आहे, तो इकडे 3 हा डिवायडेडमध्ये आहे, तो इकडे आल्यानंतर गुणाकारात होईल, त्यामुळे 200 × 3 अपॉन इकडचा 100 हा गुणाकारात आहे, तो इकडे आल्यानंतर भागाकारात जाईल। तर आपण तो इकडे
चिन्हाच्या पलीकडे आणला आणि H1ला फक्त तिकडे ठेवला. आपण गेल्या व्हिडिओतही बघितले अशी गणितं आणि आपण अशा वेळी जे आपल्याला काढायचं असतं ते फक्त आपण तिथे ठेवतो आणि बाकीच्या गोष्टी ह्या इज इक्वल टूच्या पलीकडे आणतो. तर त्याचा जर गुणाकार केला तर 200 × 3 इज इक्वल टू 600 अपॉन 100 इज इक्वल टू 6. तर H1 म्हणजे हाईट ऑफ कोन इज इक्वल टू 6 आलं. आणि आता आपल्याला टोटल हाईट करायची असेल तर H1 + H2 हे येतं. त्यामुळे H2 आपल्याला 3 दिलेलाच आहे, H1 आहे 6 आता आपण काढलेला आहे. त्यामुळे टोटल हाईट ऑफ फिगर इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. अशा पद्धतीने हे गणित सोडवायचं आहे. तर पहा, आपण हाईट पूर्ण काढण्यासाठी आपण टोटल व्हॅल्यू त्यांनी जे काही दिलेलं आहे त्यासाठी वरती अशा प्रकारच्या प्रश्नात आपल्याला एक लक्षात ठेवायचं असतं, ते जे काही देतात त्यामधलाच फॉर्म्युला आपल्याला वापरायचा असतो. इथे त्यांनी टोटल व्हॉल्यूम ऑफ फिगर दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे की टोटल व्हॉल्यूम ऑफ कोन प्लस व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर केल्यानंतर आपल्याला त्याचे उत्तर येईल. तर असा हा 7वं गणित आहे. तर मला आशा आहे तुम्हाला ते कळलं असेल. तर आता पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 8 पाहूया. तो आधी प्रश्न वाचतो. इन फिगर 7.11 अ टॉय मेड फ्रॉम अ हेमिस्फियर ए सिलेंडर अँड अ कोन इज शोन. फाइंड द टोटल एरिया ऑफ द टॉय. तर पहा, आता ह्याचे सोल्युशन बघूया. त्याच्या आधी बघा, तुम्ही हा असे प्रश्न आल्यानंतर जस्ट इमॅजिन करा की तुमच्याकडे अशा प्रकारची एखादी फिगर आहे किंवा तुमच्याकडे अशा प्रकारचं एखादं कुठचं ऑब्जेक्ट आहे. तर जेव्हा तुम्हाला त्याचा टोटल एरिया किती आहे हे काढायचं असेल तर तुम्ही त्यासाठी एक मनातल्या मनात विचार करा की त्याच्या बाजूला आपण ॲल्युमिनियम फॉईल किंवा कार्डशीट पेपर हा गुंडाळूया आणि म्हणजे आपल्याला त्याचा टोटल सरफेस एरिया येईल. तर त्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल, तर खाली आपल्याला पहिला आहे हेमिस्फियर. तर हेमिस्फियरचा सुद्धा खालचा जो सरफेस असतो तेवढ्याचाच आपल्याला माप काढावं लागेल. त्यानंतर मध्ये आहे सिलेंडर. तर सिलेंडर आहे त्याच्यासुद्धा पूर्ण माप काढून चालणार नाही, कारण आपल्याला फक्त सिलेंडर हा हेमिस्फियर आणि कोन ह्यांना जॉईंट आहे, त्यामुळे त्याचा पण आपल्याला कर सरफेस काढावं लागेल. आणि कोनाच्याही बाबतीत तसं आहे की त्याचाही टोटल सरफेस एरिया काढून उपयोग नाही, कारण तो सुद्धा सिलेंडरला जॉईंट असल्यामुळे त्याचा कर सरफेस एरिया काढावा लागेल. तर अशा तिन्ही गोष्टींचा कर सरफेस एरिया काढला की आपल्याला टोटल एरिया ऑफ टॉय असं येईल. तर आपण त्यासाठी आधी सोल्युशन बघूया. तर पहिल्यांदा गिवन फॉर कोन हाईट H1 इज इक्वल टू 4 सेंटीमीटर आणि R इज इक्वल टू रेडियस इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. आपल्याला आता कोनची स्लंट हाईट काढणं गरजेचं आहे, कारण कर सरफेस एरिया ऑफ कोनच्या सूत्रामध्ये स्लंट हाईटचा समावेश होतो. त्यामुळे L इज इक्वल टू स्लंट हाईट हे तुम्ही लक्षात ठेवा. स्लंट हाईट काढण्याचा फॉर्म्युला अगदी सिम्पल आहे. तो म्हणजे आपला पायथागोरस थेरमचा L² म्हणजे स्लंट हाईटचा स्क्वेअर इज इक्वल टू H1² + R². म्हणजे H1² हाईट आहे 4 सेंटीमीटर, तर 4² + 3² म्हणजे 16 + 9 त्याचा स्क्वेअर केल्यानंतर, त्यामुळे L² इज इक्वल टू 25 आणि 25 हा 5चा स्क्वेअर आहे. तर स्लंट हाईट ही येते 5 सेंटीमीटर. आता आपल्याला टोटल सरफेस एरिया ऑफ टॉय काढायचा असेल तर त्यासाठी आपण सूत्र घेऊया. कर सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर प्लस कर सरफेस एरिया ऑफ सिलेंडर प्लस कर सरफेस एरिया ऑफ कोन. इथे मित्रांनो मी CSA असं लिहिलेलं आहे शॉर्ट फॉर्ममध्ये, कारण जागेच्या अभावामुळे मी तसं लिहिलं आहे. तुम्ही परीक्षेत लिहिताना मात्र कर सरफेस एरिया असं पूर्ण लिहिणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे कर सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर आता सूत्र आहे 2πr² आणि कर सरफेस एरिया ऑफ सिलेंडर आहे 2πrh आणि कर सरफेस एरिया ऑफ कोन आहे πrl. मित्रांनो, ही सूत्र तुमच्या पाठ्यात असणं गरजेचं आहे, कारण ह्या सूत्रांशिवाय आपल्याला पुढच्या स्टेप करता येणार नाहीत. त्यामुळे सूत्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता खाली आपण येऊया. त्या सूत्रांमध्ये किमती पुटअप करूयात आपल्याला ज्या क्वेश्चनमध्ये दिलेल्या आहेत त्या. 2 × π आधी आपण तसाच ठेवला, कारण मित्रांनो पहा तुम्ही की 2πr² + 2πrh + πrl तिन्हींमध्ये पायचा समावेश केलेला आहे. त्यामुळे आधी आपण पायला नुसतंच ठेवूया, त्याची किंमत पुटअप नको करूया. तर 2 × π × R² आहे 3, तर 3 × 3 + 2 × π × 3 × 40 हाईट दिलेली आहे 40 प्लस पाय तसाच ठेवला इंटू रेडियस 3 सेंटीमीटर इंटू त्यामुळे 3 आणि स्लंट हाईट आपण काढलेली आहे ती 5. तर असं आपण रांगेत आपण लिहून ठेवलं. त्यानंतर
पाय तसाच परत ठेवायचा. 2 इंटू पाय इंटू थ्री प्लस 2 इंटू पाय इंटू 3 इंटू 40 प्लस पाय इंटू 3 इंटू 5 असं आपण मांडणी करून घेतल्यानंतर खाली त्याची बेरीज येते, सगळ्या गुणाकार आणि बेरीज येते 18 पाय. पहिल्या ह्याची आपण 2 पाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू येते 18 पाय प्लस 2 पाय आर एचची व्हॅल्यू येते 240 पाय आणि पाय आर एलची व्हॅल्यू येते 15 पाय. तर आता हे टोटल किती पाय होतात ते लक्षात घ्या. 273 पाय अशी टोटल व्हॅल्यू येते. आणि आता असं करून झाल्यानंतर आपण एकदाच पायची व्हॅल्यू त्याच्यात घालूया. 273 इंटू 22/7 म्हणजे 7ने 273ला डिवाईड केल्यानंतर 39 येतं आणि 39 इंटू 22 इज इक्वल टू 858 सेंटीमीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर. आणि त्याच्या खाली आपण परत लिहिलं टोटल एरिया ऑफ टॉय इज 858 सेंटीमीटर स्क्वेअर. तर पहा अशा पद्धतीने हा सोडवायचा आहे. टोटल एरिया काढण्यासाठी आपल्याला सर्व ज्या आकृती दिलेली आहे टॉय जे त्याचे पार्ट आहेत त्याचा कर सरफेस एरिया काढणं गरजेचं होतं आणि त्याप्रमाणे काढलं. आणि किचकट होऊ नये ह्यासाठी आपण पायची व्हॅल्यू शेवट टाकली, जेणेकरून ती फक्त एकदाच टाकावी लागेल. जर तुम्ही अशा पद्धतीने काढायला गेलात की प्रत्येक वेळी 22/7 तर ते तुम्हाला खूप गुणाकार भागाकार करावा लागेल आणि त्याच्यात चुकण्याची शक्यता जास्ती असते. तेव्हा आपण एकदाच पायची व्हॅल्यू टाकली आणि त्यामुळे ते 273ला कॅन्सल आउट पण अगदी करेक्ट झालं. त्यामुळे आपल्याला काढायला अगदी सोपं पडलं. तर मला वाटतंय तुम्हाला हे समजलं असेल. तर मित्र, क्वेश्चन नंबर 9 आपण पहिल्यांदा वाचून घेऊया. इन द फिगर 7.1.2 a cylindrical wrapper of flat tablets is shown. The radius of a tablet is 7 mm and its thickness is 5 mm. How many such tablets are wrapped in the wrapper? तर आपण याच्या आधी सोल्युशन पाहताना बाजूला मी आकृती खाली दिली आहे, त्याचा रेफरन्स घ्या तुम्ही. तर ह्यांच्या प्रश्नात ह्यांनी नेमकं विचारले काय ते पाहूया. तर 14 mm बेसचा डायमीटर असलेलं आणि 10 सेंटीमीटर हाईट असलेला एक फ्लॅट टॅबलेटचा रॅपर आहे. तर अशा रॅपरमध्ये 7 mm रॅडियस असलेला आणि 5 mm थिकनेस म्हणजेच हाईट, तर 5 mm हाईट असलेला आणि 7 mm रॅडियस असलेल्या किती टॅबलेट मावतील. तर आता ह्यांनी विचारल्यानंतरच आपल्याला कळतं आहे की ह्या रॅपरमध्ये किती टॅबलेट काढायचे आहेत. म्हणजेच आपल्याला टोटल व्हॉल्यूम ऑफ रॅपर डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ 1 टॅबलेट असं काढल्यानंतर आपल्याला नंबर ऑफ टॅबलेट्स किती आहे त्या रॅपरमध्ये बसतील हे समजेल. तर आपण पहिल्यांदा त्याचं गिवन पाहूया. फॉर टॅबलेट R1 इज इक्वल टू 7 mm आणि H1 इज इक्वल टू 5 mm, थिकनेस इज इक्वल टू 5 mm धरा. त्यानंतर फॉर सिलेंडर R2 इज इक्वल टू आता आपल्याला इथे सिलेंडरचे टोटल बेसचं डायमीटर दिलेला आहे, तो 14 mm आहे. तर आपल्याला रॅडियस गरजेची आहे, त्यामुळे ती आपण काढली. डायमीटर डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू रॅडियस, तेव्हा 14 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 7 mm. आणि H2 हाईट त्यांनी 10 सेंटीमीटर दिली आहे, पण बाकीचे इथे सगळे जे युनिट आहेत ते मिलीमीटरमध्ये दिलेले आहेत आणि हाईट 10 सेंटीमीटरमध्ये दिल्यामुळे त्याचं कन्वर्जन आपल्याला मिलीमीटरमध्ये करणं गरजेचं आहे. तर आपण 10 सेंटीमीटर इज इक्वल टू 100 मिलीमीटर, 10 इंटू 10 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 mm. तर त्या हिशोबाने 10 सेंटीमीटर इज इक्वल टू 100 mm. तर आता आपण खाली तयार केलेलं सूत्र लिहूया. नंबर ऑफ टॅबलेट्स कॅन बी रॅप्ड इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ रॅपर म्हणजे सिलेंडर अपॉन व्हॉल्यूम ऑफ 1 टॅबलेट. तर त्याचे सूत्रे आहेत पाय R2 स्क्वेअर H2 डिवायडेड बाय पाय R1 स्क्वेअर H1. आपण हे R1 H1 असं लिहिलेलं आहे, पण त्याची नेमकं सूत्र आहे पाय R स्क्वेअर H डिवायडेड बाय पाय R स्क्वेअर H. तर आता इथे पायला पाय कॅन्सल होणार आणि R2 आहे 7 आणि R2चा स्क्वेअर म्हणजे 7 इंटू 7 आणि H2 आहे 100, तर इंटू 100 डिवायडेड बाय R1 आहे 7, त्याचा स्क्वेअर हवा आहे म्हणून 7 इंटू 7 आणि H1 आपण लिहिला आहे 5. आपण हे वरती गिवन लिहिल्यामुळे आपल्याला ते लगेच पुटअप करण्यासाठी सोयीस्कर पडतं. तर हे जेव्हा आपण सोडवतो तेव्हा 7 इंटू 7 आणि डिवायडेड बाय 7 इंटू 7 हे एकमेकांना कॅन्सल होतील, त्यामुळे 100 डिवायडेड बाय 5 एवढं
आन्सर येईल आणि 100 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 20 आणि त्याच्या खाली परत आपण लिहिलं नंबर ऑफ टॅबलेट्स कॅन बी रॅप्ड इज 20. तर अशा पद्धतीने जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये एखादी गोष्ट किती समाविष्ट राहतील असं जेव्हा प्रश्न येतात तेव्हा त्याचे व्हॉल्यूम असतात त्यांचा भागाकार येतो. मला वाटतं तुम्हाला हे कळलं असेल. चला आता क्वेश्चन नंबर 10 पाहूया. पहिल्यांदा वाचून घेऊया. फिगर 7.13 shows a toy. Its lower part is hemisphere and the upper part is a cone. Find the volume and the surface area of the toy from the measures shown in the figure. Pi is equal to 3.14. तर म्हणजे त्यांनी सांगितले की पायची व्हॅल्यू इथे 22 डिवायडेड बाय 7 न वापरता 3.14 वापरा. ठीक आहे. आता आपल्याला त्यांनी काय काढायला सांगितले की व्हॉल्यूम आणि सरफेस एरिया ऑफ द टॉय. तर त्याचा खालचा पार्ट आहे तो हेमिस्पियरने बनलेला आहे आणि वरचा आहे तो कोनने बनलेला आहे. तर त्यामुळे हेमिस्पियरची आणि कोनाची रॅडियस इक्वल आहे, ती आहे 3 सेंटीमीटर आणि हाईट आहे कोनाची 4 सेंटीमीटर. तर आता आपण गिवन काय लिहिलं आहे ते बघून घेऊया. फॉर कोन हाईट इज इक्वल टू 4 सेंटीमीटर आणि रॅडियस इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. आता आपल्याला सरफेस एरिया जर आपल्याला काढायचा असेल कोनाचा तर त्यासाठी आपल्याला स्लंट हाईट गरजेची आहे. तर आपण ती आपल्या पायथागोरस थेरमच्या सूत्राने काढू. ते म्हणजे L² इज इक्वल टू H² प्लस R². H² इज इक्वल म्हणजे 4 सेंटीमीटर गुणिले 4 प्लस R² रॅडियस दिली आहे 3 सेंटीमीटर तर 3 × 3 म्हणजे 16 प्लस 9 इज इक्वल टू 25 आणि स्लंट हाईट म्हणजे L इज इक्वल टू 5 सेंटीमीटर आली. तर आता आपण व्हॉल्यूम आणि सरफेस एरिया काढण्याची आपण सूत्र बघूया. तर पहिलं आपण सरफेस एरिया काढूया. सरफेस एरिया ऑफ टॉय इज इक्वल टू सरफेस एरिया ऑफ कोन प्लस सरफेस एरिया ऑफ हेमिस्पियर. इथे त्यांनी आकृती दिली आहे तिथे स्पष्ट आपल्याला कळतं की जर आपल्याला टोटल सरफेस एरिया ऑफ टॉय काढायचा असेल तर आपल्याला पहिल्यांदा सरफेस एरिया ऑफ कोन आणि सरफेस एरिया ऑफ हेमिस्पियर माहीत असला पाहिजे. त्यांच्या बेरजेतून तो येईल. तर सरफेस एरिया ऑफ कोनचं सूत्र आहे πr_l आणि सरफेस एरिया ऑफ हेमिस्पियरचं सूत्र आहे 2πr². हे सूत्र तुम्ही पाठच करा. आणि त्यांनी पायची व्हॅल्यू घालायला सांगितले 3.14. तर 3.14 इंटू रॅडियस 3 सेंटीमीटर इंटू स्लंट हाईट आपण काढले 5 सेंटीमीटर. तर 3.14 इंटू 3 इंटू 5 प्लस 2 इंटू पायची व्हॅल्यू 3.14 इंटू रॅडियसचा स्क्वेअर म्हणजे 3 × 3. तर त्याचं आपण जेव्हा कॅल्क्युलेशन करू तेव्हा 3.14 इंटू 3 इंटू 5 ह्याचं कॅल्क्युलेशन येतं 47.1 आणि 2 इंटू 3.14 इंटू 3 इंटू 3 ह्यांचं कॅल्क्युलेशन येतं 56.52. तर ह्यांची बेरीज टोटल येते 103.62 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि त्यामुळे सरफेस एरिया ऑफ टॉय इज इक्वल टू 103.62 सेंटीमीटर स्क्वेअर. इथे मिस्टेकली सरफेस एरिया ऑफ स्पियर झालं आहे, तिथे तुम्ही दुरुस्त करून टॉय लिहा. तर आपल्याला पहिला आता सरफेस एरिया काढून झाला टॉयचा पूर्ण जो 103.62 सेंटीमीटर स्क्वेअर आला. आता आपण व्हॉल्यूम काढूया. व्हॉल्यूम काढण्यासाठी तसंच टोटल टॉयचं जर व्हॉल्यूम काढायचं असेल तर पहिल्यांदा कोनाचं व्हॉल्यूम आणि हेमिस्पियरचं व्हॉल्यूम आपण काढून त्यांची बेरीज करूया. तर व्हॉल्यूम ऑफ कोन प्लस व्हॉल्यूम ऑफ हेमिस्पियर करायचं. व्हॉल्यूम ऑफ कोनचं सूत्र आहे 1/3 πr² आणि व्हॉल्यूम ऑफ हेमिस्पियरचं सूत्र आहे 2/3 πr³. तर आपण त्याच्या व्हॅल्यू पुटअप करूया. 1/3 इंटू पायची व्हॅल्यू 3.14 इंटू रॅडियस आहे 3 तर त्याचा स्क्वेअर 3 × 3 इंटू हाईट दिली आहे ती म्हणजे 4 सेंटीमीटर तर इंटू 4 प्लस 2/3 इंटू पायची व्हॅल्यू 3.14 इंटू रॅडियस आपल्याला दिली आहे 3 सेंटीमीटर तर त्याचा क्यूब. त्यामुळे ते सोडवल्यानंतर 3.14 इंटू 3 इंटू 4 इथला वरचा एक 3 कॅन्सल झाला कारण खाली 1/3 आहे त्याच्यातनं एकाने कॅन्सल केलं प्लस 2 इंटू 3.14 इंटू 3 इंटू 3 2/3 मधला 3ने एका 3ला कॅन्सल केलं. तर हे जेव्हा आपण सोडवतो तेव्हा 37.68 प्लस 56.52 असं येतं आणि त्यांची टोटल बेरीज केली तर 94.2 क्युबिक सेंटीमीटर इथे आलं पाहिजे. इथेही मी मिस्टेकली लिहिलेलं आहे स्क्वेअर सेंटीमीटर. तर जेव्हा आपल्या व्हॉल्यूम विचारतात तेव्हा क्युबिक सेंटीमीटर येतो.
तर व्हॉल्यूम ऑफ टॉय इज 94.2 क्युबिक सेंटीमीटर असं त्याचा आन्सर आहे. ह्या 2 सुधारणा तुम्ही करून घ्याल. तर जेव्हा आपल्याला टोटल टॉयचा आपल्याला जेव्हा व्हॉल्यूम किंवा सरफेस एरिया काढायचा असतो तेव्हा त्याच्यातले जे लहान लहान पार्ट आहेत त्यांचा आधी आपण व्हॉल्यूम किंवा सरफेस एरिया काढून त्यांची बेरीज केली पाहिजे. तर आता पुढचा 11वा प्रश्न बघूया. तर तो आहे फाइंड द सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ बीच बॉल शोन इन द फिगर. आता हा प्रश्न तर फारच सोपा आहे. आता फक्त इथे आपल्याला सूत्र माहीत असणं आवश्यक आहे आणि व्हॅल्यू पुटअप केल्या की आपल्याला त्याचा आन्सर मिळेल. तर त्यांनी 42 सेंटीमीटर डायमीटर असलेला एक बीच बॉल दिला आहे. तर त्याचा आपल्याला सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम काढायचा आहे. तर पहिल्यांदा आपण त्याच्या सोल्युशनसाठी गिवन लिहूया. गिवन आहे डायमीटर इज इक्वल टू 42 सेंटीमीटर आणि जर आपल्याला रॅडियस काढायची असेल तर डायमीटरचे निम्मे म्हणजे 21 सेंटीमीटर रॅडियस येईल. आता आपण त्याचा सरफेस एरिया ऑफ बीच बॉल काढायचा असेल तर हा एक स्पियर आहे. तर सरफेस एरिया ऑफ स्पियर इज इक्वल टू 4πr². तर आपण त्याच्या व्हॅल्यू पुटअप करूया. 4 × 22 डिवायडेड बाय 7 इंटू रॅडियसचा स्क्वेअर म्हणजे 21 × 21. तर 4 × 22 × 3 × 21 खालचे जे 7 आहेत 7 त्रिक 21 त्यामुळे वर 3 आलं आणि हे जेव्हा आपण सोडवतो तेव्हा आन्सर येतं 5544 स्क्वेअर सेंटीमीटर. त्याच्या खाली आपण शब्दात हे लिहिलं सरफेस एरिया ऑफ बीच बॉल इज 5544 सेंटीमीटर स्क्वेअर. तसंच आपण आता व्हॉल्यूम ऑफ बीच बॉल काढायचा असेल तर हा एक स्पियर असल्यामुळे व्हॉल्यूम ऑफ स्पियर इज इक्वल टू 4/3πr³. तर त्याच्या व्हॅल्यू आपण पुटअप केल्यानंतर 4/3 इंटू 22/7 इंटू रॅडियसचा क्यूब म्हणजे 21 × 21 × 21. तर ते सोडवल्यानंतर 4 × 22 × 7 × 3 × 21. 3ने 21ला भागलं तर 7 येतं आणि 7ने दुसरा 21ला भागलं तर 3 येतं. तर त्यामुळे 7 × 3 आणि इंटू 21 तसाच्या तसा लिहिला. हे जेव्हा आपण सोडवतो तेव्हा आन्सर येतं 38,808 क्युबिक सेंटीमीटर. इथे मिस्टेकली स्क्वेअर सेंटीमीटर लिहिलं आहे मी, तर ते तुम्ही दुरुस्त करा. आणि त्यामुळे आपण खाली शब्दात लिहिलं व्हॉल्यूम ऑफ अ बीच बॉल इज 38,808 क्युबिक सेंटीमीटर. असे गणित फार सोपं आहे. इथे फक्त आपल्याला सूत्र माहीत असणं आवश्यक आहे आणि फक्त लिहिताना मी जशी इथे मिस्टेक केली आहे तशी मात्र तुम्ही करू नका, नाहीतर तुमचा अर्धा मार्क नक्की कापतील किंवा 1 मार्क जाण्याचीही शक्यता असेल. त्यामुळे युनिट लिहिताना जर व्हॉल्यूम असेल तर क्युबिक लिहा आणि सरफेस एरिया विचारला असेल तर स्क्वेअर सेंटीमीटर लिहा. तर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 12 आणि हा लास्टचा क्वेश्चन आहे तो वाचूया. ॲज शोन इन द फिगर अ सिलेंड्रिकल ग्लास कंटेन वॉटर. अ मेटल स्पियर ऑफ डायमीटर 2 सेंटीमीटर इज इमर्ज्ड इन इट. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द वॉटर. तर पहा हा पण फार अतिशय सोपा प्रश्न आहे की आपल्याला हा एक सिलेंड्रिकल ग्लास कंटेनर दिला आहे ज्याच्यात वॉटर फिल केलं आहे आणि आपल्याला तिथे तळाशी एक स्पियर दिलेला आहे. याचं डायमीटर आहे 2 सेंटीमीटर. तर तो सोडला तर फक्त व्हॉल्यूम ऑफ वॉटर किती आहे म्हणजे आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल. तर पहिल्यांदा व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर ज्याच्यात वॉटर कंटेन आहे तर ते मायनस व्हॉल्यूम ऑफ अ बॉल हे केलं की आपल्याला व्हॉल्यूम ऑफ ओन्ली वॉटर एवढं येईल आणि आपल्याला तेच विचारले फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द वॉटर. आपल्याला व्हॉल्यूम ऑफ वॉटर काढण्यासाठी ह्या ज्या स्पियरचं व्हॉल्यूम आहे ते त्याच्यातनं वजा करावं लागेल. तर पहिल्यांदा आपण ह्याचं गिवन लिहूया. फॉर ग्लास हाईट इज इक्वल टू 30 सेंटीमीटर आणि डायमीटर इज इक्वल टू 14 सेंटीमीटर म्हणजे रॅडियस त्याची आली 14 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. आणि फॉर अ स्पियर बॉल डायमीटर D1 इज इक्वल टू 2 सेंटीमीटर म्हणजे R1 म्हणजे रॅडियस 2 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 1 सेंटीमीटर होणार त्याचीसुद्धा. तर आपल्याला व्हॉल्यूम ऑफ वॉटर इन ग्लास हे काढायचं असेल तर आपण सूत्र लिहूया. व्हॉल्यूम ऑफ वॉटर इन ग्लास इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ ग्लास कंटेन वॉटर मायनस व्हॉल्यूम ऑफ अ बॉल. स्पियर बॉल म्हटलं तरी चालेल. तर आता आपण व्हॉल्यूम ऑफ ग्लास कंटेन्स वॉटर म्हणजे हे सिलेंडरचं व्हॉल्यूम आपल्याला काढायचं आहे तर त्याचं सूत्र आहे πr²h. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल टू πr²h ते आपण लिहिलं मायनस व्हॉल्यूम ऑफ अ स्पियर बॉल इज इक्वल टू 4/3πr³ आपण लिहिलं इथे 4/3πr₁³ आता आपल्याला
भरपूर जर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं नसेल तर मागच्याही एका मी गणितात सांगितलं होतं की अशा वेळी पाय कॉमन घ्या. तर आपण त्याप्रमाणे इथे पाय कॉमन घेतला आहे आणि कंसात आर स्क्वेअर म्हणजे आपल्याला रेडियस आहे 7 सेंटीमीटर, तर त्याचा स्क्वेअर म्हणजे 7 × 7 इंटू हाईट आपली दिली आहे 30 सेंटीमीटर. फक्त सिलेंडरची हाईट आहे 30 सेंटीमीटर, ती इंटू 30 लिहिली, मायनस आता इथे आपला 4/3 आपण लिहिलं आहे तसं, आणि पाय इथे आपण कॉमन घेतल्यामुळे इथे येणार नाही. आणि R1 आहे 1 सेंटीमीटर, तर त्याचा क्यूब म्हणजे 3 वेळा 1 खालची स्टेप त्याच्या पाय तसाच्या तसा. आणि कंसात 7 × 7 × 30 इज इक्वल टू 1470 येतं, मायनस 4/3 असं आपण येणार, कारण 1 × 1 × 1 इज इक्वल टू 1च राहणार. तर पायची व्हॅल्यू आपण अजूनही लिहायची नाही, तर पाय तसाच्या तसा लिहिला. त्यानंतर कंसात जेव्हा 1470 चा बेस आहे 1, ओन्ली डिनॉमिनेटर आहे 1 आणि 4चा डिनॉमिनेटर आहे 3, तर सिम्पल आहे की 3ने 1470ला मल्टिप्लाय करा, ज्याने उत्तर येतं 4410 येतं. त्याच्यातनं -4 करा आणि डिवायडेड बाय कॉमन 3 लिहा, तर त्याचं उत्तर येतं 4406 डिवायडेड बाय 3. तर पाय तसाच्या तसा लिहिला आणि कंसामध्ये 1468.666 असं आपल्याला हे इन्फिनिटीपर्यंत येतं. तर 666 येतो म्हणजे 5च्या पुढची संख्या असल्यामुळे 6 7 येणार, एक ॲड होतो. तर उत्तर आलं 1468.67 पाय क्युबिक सेंटीमीटर, कारण आपल्याला व्हॉल्यूम काढायचं आहे. तर इथे आपण पायची व्हॅल्यू घालून 22/7 किंवा 3.14 घालून उत्तर काढू शकतो, पण तरीही ते काही असं पूर्ण उत्तर येणार नाही आहे. त्यामुळे व्हॉल्यूम ऑफ वॉटर इन अ ग्लास इज 1468.67 पाय क्युबिक सेंटीमीटर असं उत्तर लिहिलं तरी चालतं, कारण इथे जरी आपण किती पायची व्हॅल्यू घालून काढायचा प्रयत्न केला तरी ते उत्तर काही पूर्ण येणार नाही आहे. असंच काहीतरी पॉईंटमध्ये भरपूर येईल, त्यापेक्षा असं लिहिलेलं परीक्षेत उत्तर बरोबर धरलं जातं. तर मला आशा आहे हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.